Hello friends 4.4 novel section, last video. Actually there may be other videos, but whatever we are studying in the beginning to know the basic things of the novels, in that case this is the last part. परीक्षेच्या दृष्टीने काय आवश्यक असेल ते येत राहणार आहे आणि जो शेवटी एक्स्ट्रॅक्ट दिलेला असतो, गरज वाटली कोणाला तर मी त्याचं पण एक्सप्लेनेशन करणार आहे. आपण आउटलाईन अभ्यासलं, थीम अभ्यासलं, प्लॉट अभ्यासला, सिनॉप्सिस बाकी आहे. सिनॉप्सिस हा जो आहे तिथे म्हटलेलं असतं सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. त्याचा अर्थ समजून घ्या, पुढे एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्याचा सिनॉप्सिस आहे. तर काय होतं, डॉक्टर वॅटसन अँड शेरलॉक होम्स वर डिस्कसिंग ऑन जनरल इश्यूज when they were interrupted by the arrival of Mrs. Mary Morstan, who has a case for Sherlock to solve. Mary tells about her father's sudden disappearance on a trip many years ago. वॉटसन आणि होम्स गप्पा मारत आहेत. त्यांच्या गप्पांना डिस्टर्ब करायला मॉर्स्टन आली, मेरी मॉर्स्टन, आणि ती आल्यानंतर तिने जी माहिती दिली ती माहिती दुसरी तिसरी काही नसून काही दिवसांपूर्वी अचानकपणे तिचे वडील गायब झालेले आहेत. आणि काही वर्षानंतर काय झालं, ॲडव्हर्टाइजमेंट आली. अ फ्यू इयर्स लॅटर अँड ॲडव्हर्टाइजमेंट वॉज पब्लिश्ड इन अ न्यूजपेपर आस्किंग फॉर अ ॲड्रेस. एक ॲडव्हर्टाईज आली, ॲडव्हर्टाईजमध्ये तिचा ॲड्रेस विचारण्यात आलेला होता, which she gave, and ever since then on the same day of each year she received a rare and expensive pearl. मग त्याने त्या न्यूजपेपरकडे तो ॲड्रेस दिला, ॲड्रेस इच्छितस्थळी पोचला आणि बरोबर त्या दिवसापासून विशिष्ट त्या दिवशी अत्यंत मौल्यवान असा मोती तिच्या ॲड्रेसवर येऊ लागला, अशी आपल्याला माहिती मिळाली. दिस कंटिन्यूड फॉर सम मोर इयर्स बट टुडे शी रिसिव्ड अ लेटर आस्किंग टू मीट हर. असं काही दिवस चाललं, आपण आधीच्या पार्ट्समध्ये बघितलं, ते जवळजवळ किती दिवस चाललेलं आहे, 6 वर्ष चाललं. 6व्यांदा हा जो मोती आला त्याच्यासोबत एक पत्र आलं. त्या पत्रात असं तिला सांगण्यात आलं की तुला आम्हाला भेटायला यावं लागेल. ठीक आहे, तो मोती फार महागडा होता, एक्सपेन्सिव्ह होता, एवढं लक्षात ठेवा. द लेटर वॉन्ट मेरी नॉट टू ब्रिंग द पोलीस विथ हर. लेटरमध्ये अशी सूचना होते की पोलिसांना सोबत आणायचं नाही. मेरी रिक्वेस्ट होम्स अँड वॉटसन टू अकंपनी हर टू प्लेस सो दॅट दे कॅन फिगर आउट द सिक्रेट बिहाइंड इट. आता काय नेमकं प्रॉब्लेम आहे ते शोधण्यासाठी तिने शेरलॉक होम्सकडे जायचं ठरवलं. त्या दोघांनी पण तिला सोबत यायचं ठरवलं, तिच्यासोबत जायचं ठरवलं आणि शोधून काढूया की नेमका काय प्रकार आहे. होम्स अँड वॅटसन टू अ कंपनी हर टू प्लेस सो दॅट दे कॅन फिगर आउट म्हणजे शोधून काढणे. द सिक्रेट बिहाइंड इट, त्याच्या मागचं सिक्रेट काय आहे ते. बोथ ॲग्री टू अ कंपनी हर. ठीक आहे. शेरलॉक रिकमेंड्स डॉक्टर वॅटसन टू रीड विनवूड रीड्स बुक मार्टायरडम ऑफ मॅन. आता काय डिस्कशन चालू असेल, त्या डिस्कशनचा विषय कंटिन्यू झालेला असावा बहुतेक. शेरलॉक होम्सने वॅटसनला एक सल्ला दिला, एक पुस्तक वाचायला सांगितलं. ते पुस्तक होतं विनवूड रीड्स बुक मार्टायरडम ऑफ मॅन. पुस्तकाचं नाव काय, मार्टायरडम ऑफ मॅन. लेखक होते विनवूड रीड. अँड लिव्ज द रूम इन सर्च ऑफ सम रेफरन्स अँड फॅक्ट्स दॅट आर इसेन्शियल फॉर द केस. आणि निघून जातो. एवढ्यासाठी निघून जातो की जी केस त्याच्याकडे आलेली होती त्याच्यासंबंधी इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं, आवश्यक माहिती मिळवायची होती. आता तो त्या कामाला लागलेला होता. आफ्टर रिटर्निंग फ्रॉम हिज इन्व्हेस्टिगेशन शेरलॉक शेअर्स हिज फाइंडिंग्ज विथ वॅटसन. परत येतो, त्याला जे काही माहिती झाली ती वॅटसनसोबत तो शेअर करतो. ही बिलीव्ज दॅट द डेथ ऑफ मेजर शोल्टो, मेरीज फादर ओनली फ्रेंड इन लंडन, हॅज समथिंग टू डू विथ द मिस्टेरियस पर्ल्स शी हॅज बीन रिसिव्हिंग एव्हरी इयर. काय झालं, त्याला असा विश्वास होतो, ही बिलीव्ज दॅट द डेथ ऑफ मेजर शोल्टो, मेरीज फादर्स ओनली फ्रेंड इन लंडन, हॅज समथिंग टू डू विथ द मिस्टेरियस पर्ल्स. आता तो जो शोल्टो आहे मेजर, त्याचा मृत्यू आणि तिला मिळणारा तो मौल्यवान मोती यांचा काहीतरी संबंध आहे असं त्याला जाणवतं. शेरलॉक बिलीव्ड दॅट द शोल्टोज हेअर नो दॅट मेरी हॅज बीन रॉंग इन सम वे. ठीक आहे. तर या ठिकाणी शेरलॉकला असंही वाटतं अजून की जे शोल्टोचे वारसदार आहे त्यांना माहिती आहे की मेरीसोबत नेमकं काय चुकीचं घडलेलं आहे, तिच्यावर नेमका काय अन्याय घडलेला आहे. ठीक आहे. आता काय होतं की हे जो पुढे एक्स्ट्रॅक्ट आलेला आहे ना, त्याची माहिती या ठिकाणी आहे. पूर्ण स्टोरी त्यात आलेली नसते. सिनॉप्सिस म्हणजे तो सारांश आहे थोडक्यात पुढे दिलेला एक्स्ट्रॅक्टचा, तेवढाच सारांश आपण फक्त सिनॉप्सिसमध्ये वाचतोय. पुढचा जो एक्स्ट्रॅक्ट तुम्ही म्हणाल तर लाईन बाय लाईन रीड करून मी तो तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. Here knows Mary has been wronged in some way and may be seeking to rectify the problem.
आता कदाचित शोल्टोचे जे वारसदार आहेत त्यांना माहिती आहे की तिच्यावर काय अन्याय झालेला आहे मेरीवर, आणि त्यांना वाटतं आहे की तो अन्याय त्यांनी आता दूर करावा, त्यासाठी तिला बोलवलेलं होतं. लॅटर मेरी अराइव्ज ॲट बेकर स्ट्रीट ॲज प्लॅन. बोथ शेरलॉक अँड वॅटसन कंपनी हर टू द अपॉइंटमेंट विथ द मिस्टेरियस लेटर रायटर. ठीक आहे. मग आता ठरल्याप्रमाणे ती येते, ते दोघं आणि तिघंजण सोबत जातात. ते काही सिक्रेट लेटर आहे, ते नेमकं काय गुड आहे ते शोधून काढण्यासाठी ते त्या ठिकाणी आता निघालेले आहेत. बोथ शेरलॉक अँड वॅटसन कंपनी हर टू द अपॉइंटमेंट विथ द मिस्टेरियस लेटर रायटर. आता जो व्यक्ती आहे तो मिस्टेरियस ज्याने लेटर लिहिलं त्याला भेटायला हे सर्व गेलेले आहेत. मेरी हॅज ब्रॉट अ पेपर ऑफ हर फादर्स विथ हर विच शी वॉजंट बीन एबल टू डिसायफर. शी फेल्ड दॅट द पेपर माइट बी पर्टिनंट टू द केस इन सम वे. आता ज्यावेळेस ती त्यांना भेटायला आली, तिघं मिळून ते जाणार होते, येताना तिला एक कागद सापडलेला आहे त्याच्या वडिलांचा. तिने तो वाचण्याचा प्रयत्न केला, तिला तो काही वाचता आला नाही, म्हणून ती तो सोबत घेऊन आली. तिला असं वाटलं की वॅटसन आणि शेरलॉक होम्स कदाचित ते वाचू शकतील आणि कदाचित तो कागद त्यांच्यासाठी महत्त्वाचा असू शकेल. ही जी काही केस होती, हे जे काही सिक्रेट होतं ते उलगडण्यासाठी. इट माइट हेल्प होम्स टू डिकोड द मिस्ट्री अँड फाइंड द डिसअपिरियन्स ऑफ हर फादर. तिला असंही वाटलं की जी काही मिस्ट्री या लेटरमध्ये, त्या पेपरमध्ये, ते डिकोड म्हणजे त्याच्यातला नेमका गूढार्थ काय तो शोधून काढेल. शोधून काढल्यामुळे कदाचित तिच्या वडिलांचं जे सिक्रेट आहे ते तिला माहिती होईल. शेरलॉक एक्झामाइन्स द लेटर अँड पुट्स इट अवे फॉर सेफ किपिंग. तो बघतो, त्याला काहीतरी जाणवतं आणि सेफली तो ते बाजूला ठेवून देतो. ही वॅटसन अँड मेरी गो टू द मीटिंग. दोघेही त्या मीटिंगला पोचतात जिथे त्यांना जायचं होतं, ज्या व्यक्तीकडे. देअर अ पर्सन आज देम एनी ऑफ देम आर पोलीस ऑफिसर्स. तिथला एक व्यक्ती त्याला विचारतो, त्यांना विचारतो, तुम्ही कोणी पोलीस तर नाही ना. अर्थातच ते डिनाय करणार आहेत, म्हणजे नकार देणार आहेत. द पर्सन हू इज ॲपरंटली अ सर्वंट ऑफ द पर्सन दे आर मीटिंग देन ड्राईव्स देम इन अ कॅरेज. ते जे थिएटर होतं, त्या थिएटरच्या समोर हे आलेले होते, तिथे तो कॅरेज घेऊन आलेला होता, टांगा घेऊन आलेला होता. तो यांना विचारतो, कोणी पोलीसमॅन आहेत का. जेव्हा त्याला खात्री पडते की कोणी पोलीस नाही, तो त्यांना सोबत घेऊन जातो. तो कोण असतो, लेटर रायटरचा नोकर, ज्याने भेटायला बोलवलेला तिचा नोकर होतो. तो खात्री करतो की हे पोलीस नाही आणि आपल्या टांग्यात बसून तो त्या घरी घेऊन जातो. द ट्रायो अराइव्ज इन अ लेस फॅशनेबल पार्ट ऑफ लंडन. अ मोर रन डाऊन वर्किंग क्लास नेबरहूड. दे आर एस्कॉर्टेड इनसाइड अ हाऊस बाय अ सर्वंट. आता जे कमी फॅशनेबल ठिकाण आहे, अशा एका परिसरात तो नोकर या सगळ्यांना घेऊन जातो. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की ती एक साधी सिंपल अशी कॉलनी आहे, एरिया आहे, आणि त्याच्यात तो व्यक्ती राहतो ज्याने आपल्याला पत्र लिहिलेलं आहे. हा एवढा भाग आहे पुढे दिलेला आहे एक्स्ट्रॅक्टमध्ये, त्याचा सिनॉप्सिस आहे. तो आता या ठिकाणी संपलेला आहे. नॉवेलचे सगळे भाग आपण संपवलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल लाईक करत चला, शेअर करत चला, कमेंट तर नक्की करत चला. कमेंट तर नाही जास्त बरं वाटत असतं की तुम्ही बघतायत, काहीतरी फील करतायत, आवडलं नाही आवडलं काय ते सांगत चला. ठीक आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा. ऑल राईट. रायटिंग स्किल आणि लेसन्स आणि ग्रामर बघू काय चालू करता येईल ते. ओके. थँक्यू.